नमस्कार. आज आपण अन्नपूर्णा मातेबद्दल माहिती बघणार आहोत. यापूर्वी आपल्या चॅनलवर अन्नपूर्णा मातेची कहाणीचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा जरूर बघा. अन्नपूर्णा माता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात देवी पार्वतीचे रूप आहे. आद्य शंकराचार्यांनी तिच्याविषयी श्लोक रचलेला आहे. बहुतेकांच्या देवघरात हातामध्ये पळी असलेली अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण यांच्या मूर्ती असतात. अन्नपूर्णा मातेची मूर्ती चैत्र शुद्ध तृतीयेला देवघरात स्वतंत्र मखरात बसवितात. अक्षय तृतीयेपर्यंत ती तेथे ठेवतात व दरम्यान काळात एक दिवस तिचे हळदी कुंकू करतात. यालाच चैत्र गौर म्हणतात. अनेकांची कुलस्वामिनी असलेल्या अन्नपूर्णा मातेची कथा आपण थोडक्यात बघू. साम सदाशिव भिक्षा मागून आपल्या परिवाराचे पोषण करीत असे. एकदा त्यांना भिक्षा मिळाली नाही. स्वाभाविकच त्यांच्या परिवाराला उपाशी राहावे लागले. तेव्हा देवर्षी नारद सदाशिवाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, पार्वतीचा पायगुण चांगला नाही, त्यामुळे तुम्हाला आज भिक्षा मिळाली नाही. नंतर देवर्षी नारद मुनी तेथून उठून पार्वतीकडे गेले आणि तिला म्हणाले, साम सदाशिव दुर्दैवी आहे, त्यामुळे तुला उपाशी राहण्याची वेळ आली. आता उद्या तू स्वतः शिवाच्या आधी भिक्षेला जा. पार्वतीने तसे केले. तिला खूप भिक्षा मिळाली. त्यानंतर मग सदाशिवाचे भिक्षेला जाणे झाले, पण त्यांना रिकामी हातांनी परत यावे लागले. पण ते येईपर्यंत पार्वतीने अन्न शिजवून तयार ठेवले होते. सदाशिव आल्यावर तिने सर्व परिवाराला पोटभर जेवू घातले. शिव प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले, तू अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा म्हणजे अन्न पुरविणारी देवता. काशीमध्ये तिचे मंदिर असून तेथील सर्व नागरिक जेवल्याशिवाय ती अन्नप्राशन करीत नाही. तिच्या डाव्या हातात पानपात्र आणि उजव्या हातात पळी आहे. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाचा समारंभ करतात. चैत्र शुद्ध तृतीयेस देवामधील अन्नपूर्णा एका वेगळ्या वाटीत ठेवतात किंवा झोपाळ्यावर ठेवतात. चांदीचा किंवा पितळेचा किंवा लाकडाचा छोटा झोपाळा मिळतो. वाटीत किंवा झोपाळ्यात आधी अक्षता ठेवतात, मग त्यात लोकरीचे किंवा रेशमी आसन ठेवतात. आसनावर अन्नपूर्णा माता ठेवतात. तिला वाळ्याचे अत्तर लावतात. मोगऱ्याच्या फुलांनी तिची पूजा करतात. तिला पाणी पिण्यासाठी छोट्या लोटी भांड्यात पाणी ठेवतात. ही लोटी देवघरात ईशान्य कोपऱ्यात असावी. शिरा किंवा खिरीचा गोड नैवेद्य करतात. तसेच गव्हाची खीर, करंज्या इत्यादी करतात. चैत्र शुद्ध तृतीयेला घरातील सुवासिनी उपवास धरतात आणि संध्याकाळी सोडतात. यामुळे वर्ष चांगले जाते असा समज आहे. चैत्र तृतीया ते अक्षय तृतीया या महिन्याभरात आपल्या सोयीचा दिवस बघून हळदी कुंकू करतात. निदान 5 सवाशिनींना तरी बोलवतात. त्या दिवशी सकाळी माहेरवाशीन किंवा एखादी सुवासिनीला जेवायला बोलवितात. जेवणात लाडू करंज्या करतात. संध्याकाळी देवीच्या भोवती फळाफुलांनी आरस करतात. येणाऱ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावतात. अल्पोपहार देतात. साधारणपणे आंब्याची डाळ, ओल्या नारळाची करंजी, वेफर्स किंवा बटाट्याचा चिवडा, पेढा किंवा बर्फी देतात. मग पिण्यास कैरीचे पन्हे किंवा उसाचा रस देतात. नंतर भिजवलेल्या हरभऱ्यांनी व एका फळाने ओटी भरतात. रात्री गौरी पुढे खेळ खेळतात, गाणी म्हणतात, जागरण करतात. अक्षय तृतीयेला या उत्सवाचे विसर्जन करून देवी पुन्हा देवात ठेवतात. अशा प्रकारे आज आपण अन्नपूर्णा माता म्हणजेच चैत्र गौर बद्दल माहिती बघितली.